छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला परमिशन नाही, मग तो उघडा. आणि माता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला परमिशन नाही म्हणून तो झाकून टाकायचा. समाजातील प्रसिद्धी कमी झाल्याच्या नंतर कुठतरी जरांगे नावाच्या माणसाने हे खटाटोप केलाय. जरांगे नावाच्या पिलावळीनं कुठतरी बाळू आवारेला हाताशी धरून तेढ निर्माण केलं आणि आता तोच बाळू आवारे पोलीस प्रशासनाच्या कचाट्यात गेल्याच्या नंतर जरांगेने त्याच्या डोक्यावरला त्याच्या पाठीवरला हात काढून घेण्याचं काम केलं. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. परभणीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असाल ते अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा झाकण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पुतळ्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात होत असून अंजनगावमध्ये सुद्धा पुतळ्याबद्दल वादग्रस्त घटना घडली. यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सर. सर, काय सांगाल? गेले अनेक दिवस झालं पुतळ्याचं राजकारण महाराष्ट्रात होते. परभणी अंजनगावमध्ये माढा तालुक्यातल्या विना परवानगी पुतळा बसवण्यात आला होता आणि आता परभणीमध्ये सुद्धा पुतळ्याला परवानगी नाही म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकण्यात आला आहे. खरं तर अहिल्यादेवी होळकरांचा बरेच दिवस झाले तो पुतळा बसलेला. त्या पुतळ्याला जाणीवपूर्वक कुठेतरी काही जातीवादी प्रतिनिधींनी प्रशासनाला हाताशी धरून तो पुतळा झाकण्यासाठी कुठेतरी प्रेशर केलेला असं असं मला वाटतंय. कारण माता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा गेल्या एक महिनाभरापूर्वी, महिना 2 महिन्यापूर्वी त्याचा वाद निर्माण झाला होता. वाद निवळल्याच्या नंतर तो पुतळा व्यवस्थितरित्या उभा होता. परंतु विषय असा आहे, तिथं छत्रपती शिवरायांचा सुद्धा पुतळा आहे. आता आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी बीडीओला फोन केला. त्याला जाब विचारला की तुम्ही तिथं यांचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला तिथं परमिशन आहेत का? छत्रपती शिवराय त्या गावामध्ये जे गंगाखेड मधलं जे गाव आहे त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा परमिशन्स नाहीत आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला सुद्धा परमिशन्स नाहीत. मग तुम्ही दोन्ही पुतळ्याला परमिशन नाही ते नियमाने झाकण्याची गरजच नाही ना. मग छत्रपती शिवरायांचा जसा उघडा आहे तसा हा सुद्धा उघडा राहून द्यायचा. विनाकारण कीड निर्माण करून वाद निर्माण करण्याची गरज नव्हती. परंतु तिथं मग आता झाकायचंच म्हटलं तर मग दोन्ही झाकली पाहिजे. परंतु हे कुठेतरी वाद निर्माण करण्यासाठी काही षडयंत्र रचले जाते. जातीजातीत भांडणं लावण्यासाठी हा कुठेतरी मोठा काही स्थानिक प्रतिनिधी तेथील प्रस्थापित समाजातील काही लोकप्रतिनिधी असतील यांचा कुठेतरी मोठा खटाटोप आणि मोठा डाव आहे. आणि नक्कीच माता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा त्यांना झाकलेला तो उघडावा लागेल. आम्ही खरं तर आम्ही एक 2-4 दिवस वाट बघू. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. नाहीतर आम्ही स्वतः तिथं जाऊन तो पुतळा झाकलेला उघडण्याचं काम करू. पुतळा लोकांना दाखवण्याचं काम करू. कारण तिथं त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला परमिशन नाही, मग तो उघडा. आणि माता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला परमिशन नाही म्हणून तो झाकून टाकायचा. म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय हे चालणार नाही. तिथं जो पुतळा आहे तो पुतळा छत्रपतींचा उघडा आहे, तिथं माता अहिल्यादेवींचा सुद्धा उघडा करावाच लागेल. आणि नसता केला तर नक्कीच प्रशासनाच्या नाकावर टिचून आम्ही तिथं जाणार आहोत आणि तो पुतळा उघडा करून आम्ही दुग्धाभिषेक सुद्धा करण्याचं काम करू. आम्ही 2-5 दिवस वाट पाहू. त्यांना आम्ही सबुरीनं सांगतोय की तो माता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा झाकलेला तो उघडा करा आणि लोकांसाठी तो खुला करा दर्शन घेण्यासाठी. कारण की आम्ही म्हणत नाहीत राजे छत्रपती शिवरायांचा झाका, परंतु छत्रपती शिवरायांचा त्याला सुद्धा परमिशन नाही, तो उघडा आहे. आणि मग हाच का झाकायचा हा प्रश्न प्रत्येक धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल. आणि खरं तर माता महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी काही कुठल्या एका जातीसाठी काम केलेलं नाही. पूर्ण अखंड हिंदुस्थानमध्ये त्यांचं हिंदू धर्माविषयी सगळ्यांनी काम पाहिलेलं आहे. माझा राष्ट्रमाता, राष्ट्रमाता म्हणून त्या ओळखल्या जातात. मग त्यांचा पुतळा झाकवण्याची गरज नाही. परंतु स्थानिक कोण त्याच्यामध्ये दोषी असतील, त्यामध्ये बीडीओ असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांची चौकशी केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाया केल्या पाहिजे. कारण त्यांनी एक पुतळा झाकायचा म्हणजे दोन असताना दोन्हीला परमिशन नाही, त्यांनी एकच झाकलाय. त्यामुळे त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. माझं तर मध्ये बीडीओची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला आता कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. 2-5 दिवस आम्ही वाट बघू आणि त्यावर निर्णय घेण्याचं काम करू. गेले कित्येक दिवस झालं महाराष्ट्रात पुतळ्याचे वाद सातत्याने निर्माण होत आहेत. माढा तालुक्यात अंजनगावमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली. काय म्हणजे काही लोक दोन समाजामध्ये यातून वाद निर्माण होत आहेत, तेढ निर्माण होते. महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं काम केव्हा होतंय? खरं तर हे कुठतरी आपली समाजातील प्रसिद्धी कमी झाल्याच्या नंतर कुठतरी जरांगे नावाच्या माणसाने हे खटाटोप केलाय. बाळू आवारेला हाताशी धरून फायबरचे अनेक पुतळे, शेकडो पुतळे बनवले आणि राज्यभरात वाटण्याचं काम केलं, बेकायदा बसवण्याचं काम केलं. मला वाटतं महान राजा छत्रपती शिवराय ज्या राजाला अखंड हिंदुस्थानचे संस्थापक म्हणजे खरं तर
त्या छत्रपती शिवरायांचं कुणालाही तेवढा मान नाही, परंतु छत्रपती शिवरायांचा पुतळा सर्व जाती धर्माला त्यांनी सोबत घेऊन, कारण छत्रपती शिवराय कुठल्या एका मराठा समाजाचे नाहीत, कुठल्या एका समाजाचे नाहीत, ते अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. आणि 18 पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. त्या छत्रपती शिवरायांचे जिथं जिथं पुतळ्याची बसायचे असतील, माता अहिल्यादेवी होळकरांचे असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, वसंतराव नाईक असतील, कुठं संत सेवालाल असतील, महात्मा बसवेश्वर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, असे अनेक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे अनेक पुतळे बसवायचे म्हणलं तर कसं जातीत तीड निर्माण होणार नाही, याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्याच्या परमिशन काढल्याच्या नंतरच बसवण्याचं काम केलं पाहिजे. परंतु काही टोळ्या अशा निर्माण झाल्यात, जरांगे नावाच्या पिलावळीनं कुठतरी बाळू आवारेला हाताशी धरून तेढ निर्माण केलं, आणि आता तोच बाळू आवारे पोलीस प्रशासनाच्या कचाट्यात गेल्याच्या नंतर जरांगीने त्याच्या डोक्यावरला, त्याच्या पाठीवरला हात काढून घेण्याचं काम केलं. म्हणजे जरांगीची ती पूर्वीची सवय, की एखादा त्याचा कार्यकर्ता, एखादा जवळचा सहकारी कुठतरी काही गोष्टीमध्ये गुतत असेल, की लगेच त्याच्या बाजूतून अंग काढून घ्यायचं, आणि जर संधी सापडत असेल, कुठतरी त्याच्यामधून त्याला फायदा मिळत असेल, तर त्याच्या पाठीवर असे लोक पुढे करून जाती तेढ, जाती विष निर्माण करण्याचं काम गेल्या 2-3 वर्षापासून सुरू आहे. आणि त्यातीलच बाळू आवारे प्रकरण आणि राज्यभरात त्यांनी ते फायबरचे वाटलेले पुतळ्याचं प्रकरण, विशेषतः ते पुतळे कुठतरी भगवान बाबाच्या चौकात बसवणे, कुठतरी वाद निर्माण होईल अशा ठिकाणीच बसवण्याचं ह्या लोकांनी केलेलं कृत्य, त्यामुळे ते वाद निर्माण झाले. परंतु येणाऱ्या काळात असं कुठतरी वाद निर्माण होईल, हे प्रशासनानेच आता याची दखल घेतली पाहिजे, प्रशासनाने याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. वाद निर्माण होईल अशा जागेवर जाणीवपूर्वक बसणे, गावगाड्यातील लोकांनी एका जागेवर बसून कुठतरी महामानवांचे पुतळे बसवण्यासाठी जागा निश्चित केली पाहिजे, ती पुतळे बसवले पाहिजे. मनोज जरांगे यांनी एक राधाकृष्ण विखे पाटलांवर आरोप केलाय की उपसमितीच्या बैठकी होत नाहीत किंवा उपसमिती मराठा रिझर्वेशनवर व्यवस्थित काम करत नाही. खरं तर मनोज जरांगेनी राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं म्हणजे कुठेतरी उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. आजपर्यंत त्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या दारात लोटांगण घेणारा मनोज जरांगे आता कुठेतरी त्याच राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करतोय. पाठीमागं त्यांची स्तुती करून करून 900-950 कोटीचं काम जरांगेंनी त्याच्या कार्यकर्त्याला देण्यासाठी सांगितलं, ती पदरात पाडून घेतल्याच्या नंतर आता कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटलांना पुन्हा टार्गेट करायचं, पुन्हा काहीतरी पदरात पाडून घ्यायचं असेल. त्या जरांगीला समाजाविषयी काही पडलेलं नाही. त्या उपसमितीच्या बैठका झाल्या नाही झाल्या, त्या त्या उपसमितीच्या माध्यमातून फायदा समाजाला झाला नाही झाला, त्याच्याशी घेणं देणं नाही. त्याला कुठतरी खोके आणि मलई मिळाली की जरांगी शांत होईल. मलई बंद झाली असेल, कुठतरी ते 900 कोटीच्या कामावर त्याचं भागत नसेल, आणखी त्याला कामं काही लागत असतील, म्हणून कुठतरी प्रेशर आणि दादागिरी करण्याचा तो प्रयत्न आहे. बाकी काही नाही. जरांगी हा कुठतरी स्टंट बाजे आणि कुठतरी प्रसिद्धीत राहण्यासाठी अशी नवीन नवीन स्टंट करत राहणार, आदळआपट करत राहणार. परंतु आता जरांगी संपलेला आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जरांगीचं कालांतराने जरांगी कोण होता हे सुद्धा लोक विचारणार नाहीत, अशी परिस्थिती पाहायला मिळेल. जनगणना सुरू होते आणि जनगणनेचे जे काही कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नसल्याची माहिती मिळत आहे. खरं आहे ते. केंद्र सरकारने ओबीसीची जनगणना करताना ओबीसीची जात निहाय जनगणना करू असं ओबीसींना कुठंतरी आश्वासन दिलं होतं. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता केंद्र सरकार करत नाही हे आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु केंद्र सरकारला आणखी सुद्धा आमची विनंती, की त्यामध्ये तुम्ही ओबीसी जात निहाय जनगणनेचा जाती जातीचे कॉलम त्यामध्ये ठेवले पाहिजे. अन्यथा 2029ला ओबीसी समाज, कारण ह्या 2024च्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतरच ओबीसीनी भरभरून मतं दिले आणि राज्य सरकार, केंद्र सरकार प्रस्थापित झालं. परंतु जर त्याच ओबीसीच्या जर तोंडाला पानं पुसल्या जात असतील, त्याच ओबीसीची फसवणूक होत असेल, तर ओबीसी वेगळा विचार सुद्धा येणाऱ्या काळात करू शकते ना. त्यामुळे ओबीसी गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत भाजप असेल, भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला सोबत असणारा ओबीसी समाज आजपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मानावर मान ठेवून काम करतोय. परंतु जर त्यांचीच मान कापल्या जात असेल, तर नक्कीच ओबीसी समाज 2029ला याचा विचार वेगळा करू शकतो. त्यामुळं केंद्र सरकारनं कुठंतरी नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, केंद्रातल्या सर्व नेत्यांनी याचा जाणीवपूर्वक विचार करून आणखी सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना या जनगणनेमध्ये करावी. अन्यथा त्याची नक्कीच ओबीसी विचार करणे आणि ओबीसी तुम्हाला फटका दिल्याशिवाय राहणार नाही. हे होते ओबीसी नेते नवनाथ वाघमारे. ओबीसी जनगणना ही जातनिहाय प्रमाणे व्यवस्थित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. नाहीतर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.